गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज आपण एकदम आगळी वेगळी अशी कारळ्याची भाजी बघणार आहे। आपण नेहमीच कारळी तळून अशी भाजी बनवतो त्याची, पण आज ही वेगळी रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिलं बघून घेऊया। आपण कारळी चांगली स्वच्छ करून घेतली आहे आणि ह्याला दाखवते मी असे 4 प्रकारे काप करून घेतलेत मध्ये। ही आहेत कारळी। इथे आपण पाणी घेतले, आपल्या नंतर लागणार आहे शिजवून घ्यायला। इथे मिक्सर मध्ये मी ओलं खोबऱ्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले। चवीप्रमाणे मीठ। इथे 14 ते 15 लसणीच्या पाकळ्या आहेत। ह्या लहान आहेत म्हणून जास्त आहेत, जर मोठ्या असतील तुमच्याकडे तर 6 ते 7 घेऊ शकता। एक कांदा आपण रफली चॉप करून घेतलाय। एक वाटी चिंच भिजत टाकलेली, ही चिंच आहे। अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा मालवणी तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट। हे आपल्या भाजीला लागणारं साहित्य। पहिलं आपण मिक्सरमध्ये कांदा, भिजत टाकलेली चिंच आणि लसूण यावर करून आपण वाटण बनवून घेणार आहे। जसं आपण मच्छीच्या रश्श्याला वगैरे कोकणी पद्धतीमध्ये वापरलं जातं त्या प्रकारे आपण हे वाटण वापरणार आहे इथे। तर हे मिक्सरमध्ये टाकून पेस्ट बनवून मग तुम्हाला पुढचं दाखवते। आता इथे आपलं चिंच, खोबरं, ओलं खोबरं आपण वापरलेलं आणि लसूण याचं हे वाटण आपण करून घेतलंय। हे मी तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवते। आपल्याला एकदम पातळ सुद्धा नाही करून घ्यायचं ना एकदम घट्ट, असं थोडंसं पाणी ॲड करून 1 वाटी साधारण आपण ते वाटण बनवून घेतलंय। आता हे झाले। इथे कुकरमध्ये आपण आपली जी कारळी कापून घेतलेली ही आपण उकडून घेणार आहे, शिजवून घेणार आहे आणि नंतर त्याचं भाजी बनवणार आहे। ही इथे लहान कुकरमध्ये इथे मी ॲड केली आहे। आणि त्याला आपण साधारण 1.5 ते 2 ग्लास आपण पाणी टाकलंय। ह्याला कुकरमध्ये 3 शिट्या काढून घेते आता मी, आणि मग आपण बाकीची भाजी बनवायची कृती बघू। आपली ही कारळी आता उकडून झालेली आहे। आता आपण भाजी बनवायच्या रेसिपीकडे वळतोय। ते गॅसवर मी लहान कढई ठेवली आहे, त्याच्यात आपण 1.5 पळी तेल ॲड करून घेऊया। आता आपलं तेल इथे गरम झाले, त्यात आपण 2 प्रकारचे तिखट जे घेतलेले ते ॲड करून घेतो। धणे पावडर आणि हळद, आणि आपले मसाले करपू नये म्हणून आपण पटकन त्यात वाटण ॲड करून घ्यायचं। चांगलं एकत्र करून घेऊया। यात आपण ज्या पातेल्यामध्ये ते वाटण ठेवलेलं त्यात थोडं आपण साधारण 1 कप पाणी ॲड करून मसाल्यामध्ये ॲड केले। असं ग्रेव्ही सारखं तयार झालं आपलं छान। आता ह्याला एक उकळी काढून घ्यायची मसाल्याला। आपण इथे जो मसाला बनवून घेतलाय त्याला चांगली उकळी आली आहे। आपण ही उकडलेली जी कारळी आहे जी ठेवलेली आहे त्याला आपण पिळून त्यातलं पाणी काढून घ्यायचं जे काही असेल ते, म्हणजे कडूपणा कमी होईल। आणि ती एक आपल्याला कारळी ह्या रश्श्यामध्ये सोडायची आहे। जसं आपण फिश करी बनवतो कोकणी पद्धतीने त्याच प्रकारे आपण हे वाटण वापरून केलेलं आहे भाजी, फक्त ह्याच्यात फिशच्या जागी आपण कारळी वापरली, एवढंच डिफरन्स आहे। तर ही अशी एक करून ॲड करून घेतो सगळी कारळी। आता ह्याला आपण वरून चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊया।
आता याला आपण 2 मिनिटं झाकण लावून बारीक फ्लेमवर आपण याला शिजवून घ्यायचं आहे. याला आपण 5 ते 7 मिनिटं असा रस्सा आपण बनवून घेतला आहे. छान भाजी रेडी झाली आहे आपली. अगदी फिश करी आपण जशी बनवतो त्या प्रकारेच वास येतो याचा. आता हे मी डिश तुम्हाला सर्व करून फायनल लुक दाखवते. ही आता आपली कारळ्याची रेसिपी झाली आहे रेडी. ह्याला वाटणातली कारळी असं आपण बोलू शकतो. जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा. अगदी आपण फिश करी जशी खातो त्याप्रमाणे आपण मसाले सगळे वापरलेत आणि कारळी आपण उकडून घेतलेली आहेत, त्यामुळे ह्याच्यात बिलकुल कडूपणा लागणार नाही खाताना. आणि आपण चिंचसुद्धा ॲड केली आहे, त्याच्यामुळे सुद्धा कडूपणा एकदमच कमी होऊन जाईल. अशा प्रकारे आपली रेसिपी दिसत आहे गरमागरम खाण्यासाठी रेडी. जरूर ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली ते. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय.